ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या शिवम दुबेचे व्हायरल झालेले फोटोज आणि व्हिडिओज तुम्ही बघितले असतील. परंतु ह्या शिवम दुबेला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर लगेच ट्रेनमधून प्रवास का करावासा वाटला? घाईघाईने का घरापर्यंत जाण्याची त्याला एवढी ओढ लागली होती? स्वतःचा चेहरा लपवून मास्क लावून त्याला ट्रेनमधून मुंबईपर्यंत पोहोचणे इतकं महत्त्वाचं का वाटलं? एका बाजूला संपूर्ण टीम इंडिया सेलिब्रेशन रात्रभर करणार होती, दुसऱ्या दिवशी एन्जॉय करणार होती, मात्र हा शिवम दुबे स्वतःच्या घराकडे बोरिवलीच्या दिशेनं मुंबईच्या दिशेने का धावला असेल बरं? प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना. त्याचंच उत्तर या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे. शिवम दुबेचा स्ट्रगल नेमका कसा होता, ते टीम इंडियापर्यंतचा त्याचा प्रवास आणि अचानक त्याला का मुंबईला यावंसं वाटलं, एवढा उत्साह त्याला घरच्यांसोबतच साजरा का करावासा वाटला, हे समजून घेऊयात. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या शब्दवेडे चॅनलवरती. म्हणजे आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, भारतानं T20 वर्ल्ड कपचा सामना जिंकल्यानंतर व्हायरल होणारे हार्दिक पांड्याचे व्हिडिओज तुम्ही बघितले असतील, फोटोज बघितले असतील. कॅमेऱ्यांना तसं जास्त TRP त्याला दिला म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. मात्र दुसऱ्या बाजूला सूर्य असेल, त्याची स्टाईल बघितली असेल. त्याचबरोबर ईशान किशनला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत सुद्धा एन्जॉय करताना, सेलिब्रेट करताना तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल. मात्र या सगळ्यामध्ये संजू सॅमसन हा कुठेतरी साईड बाय होऊन शांतपणे बसलेला सुद्धा दिसला, तो सुद्धा तुम्ही पाहिलात. मात्र शिवम दुबे हा मात्र या सगळ्या सेलिब्रेशनला लवकर आटपून कधी एकदा मी माझ्या घरी पोहोचतोय आणि माझ्या वडिलांना मिठी मारतोय, ही इच्छा मात्र त्या पोराच्या मनामध्ये तयार झाली होती. एवढं स्पिरिट, एवढं डेडिकेशन आपल्या कुटुंबाप्रती, आपल्या घरच्यांना भेटण्याप्रती एवढी उत्सुकता त्याला का लागली असेल बरं? तर त्याच्या पाठीमागं कारण आहे, तो म्हणजे त्याच्या आयुष्यातला संघर्ष. शिवम दुबे अत्यंत हालाकीच्या आणि गरिबीच्या परिस्थितीतून पुढं आलेला एक खेळाडू आहे. तसं तर बरेच खेळाडू हे अतिशय संघर्षातून आलेत, मात्र त्याची जाणीव असणं सुद्धा फार महत्त्वाचं असतं. हा शिवम दुबे ज्यावेळेला सामन्यामध्ये अगदी सेमीफायनल असेल, फायनल असेल, या सगळ्यामध्ये अतिशय उत्तम पद्धतीची त्याने कामगिरी केली. आपण जर बघितलं त्याचा संपूर्ण परफॉर्मन्स, तर त्याचे छोट्या छोट्या नॉक्स होत्या, मिळतात त्याला 5 बॉल, 10 बॉल, 15 बॉल, आणि त्याला किती मॅक्झिमाइज करता येईल हे महत्त्वाचा रोल त्याचा असतो. अगदी बघायला गेलं तर नमिबिया विरुद्ध त्याला 16 बॉल मिळाले, त्यानं 23 धावा तिथं काढल्या. इकडं पाकिस्तान विरोधात त्याला 17 बॉल खेळायला मिळाले, तिथं 27 धावा काढल्या. त्यानंतर जर बघितलं तर नेदरलँड विरुद्धची सुद्धा परफॉर्मन्स अप्रतिम होती. 31 बॉलमध्ये 66 धावा त्यानं केल्या. इकडं वेस्ट इंडिज विरुद्ध जिथं नॉकआउट सामना होता, अगदी त्याला 5 बॉल मिळाले, तिथंसुद्धा 12 रन त्यानं काढल्या. आणि ते शेवटचे 3 चौकार अतिशय महत्त्वाचे होते, कारण चेस करत होतो आपण त्यावेळेला. 195 धावांचं टार्गेट होतं, तिथंसुद्धा त्या 12 रनासुद्धा तितक्याच महत्त्वाच्या होत्या 5 बॉलमधल्या, हे लक्षात घ्यावं लागेल. त्यानंतर आपण सेमीफायनलमध्ये बघितलं, इंग्लंड अगदी जवळ पोहोचलेली होती, मात्र शिवम दुबेनं शेवटच्या टप्प्यामध्ये 25 बॉलमध्ये ज्या 43 धावा केल्या, त्याच महत्त्वाच्या होत्या की ज्याच्यामुळं इंग्लंडच्या या 7 धावांचा जो काही डिफरन्स त्यांना पार करता आला नाही, त्याच्यामध्ये हा सुद्धा रोल महत्त्वाचा होता. आणि जर बघितलं तर फायनलमध्ये 8 बॉलमध्ये 26 धावा शेवटच्या, या छोट्या छोट्या नॉक्स होत्या पण इतक्या इम्पॅक्टफुल होत्या. हे सगळं शिवम दुबे करू शकला. आणि म्हणूनच की काय, भारताच्या हातात जो वर्ल्ड कप आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल त्याचा आहेच. मात्र या शिवम दुबेचा संघर्ष, स्ट्रगल कसा होता? तर शिवम दुबे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये क्रिकेटची आवड आहे, मात्र कुटुंबाची तेवढी परिस्थिती नाही. पण वडिलांना वाटत होतं की माझा मुलगा, त्याची आवड आहे तर त्यानं ती जपावी, आणि म्हणून ते मेहनत करायचे, छोटा छोटा व्यवसाय करायचे, आणि त्याच्यातून त्याला स्पोर्ट अकॅडमीला, क्रिकेट अकॅडमीला सुद्धा घातलेलं होतं. तिथं त्याचा प्रॅक्टिस चालायचं, सातत्यानं तो खेळण्याचा प्रयत्न करायचा, आणि या सगळ्याच्या माध्यमातून त्याची कन्सिस्टन्सी दिसत होती. मात्र अचानक कुटुंबावरती आर्थिक संकट येतं. आता अकॅडमी करणं शक्य नाही आहे, पैसे भरणं शक्य नाही आहे, म्हणून 1-2 नाही तर तब्बल 5 वर्ष याच शिवम दुबेला क्रिकेटपासून लांब राहावं लागलं होतं. मात्र तरीसुद्धा म्हणतात ना की एक गोष्ट एखादी मनापासून जर ठरवलेली असेल, शाहरुख खानचा सुद्धा एक डायलॉग तुम्ही ऐकला असेल की अगर किसी चीज़ को पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने में जुड़ जाती है. अगदी तशा पद्धतीनंच काहीतरी झालं. तो अशीच कन्सिस्टन्सी ठेवत राहिला, मेहनत करत राहिला, आणि त्याला रणजीमध्ये संधी मिळाली, ती म्हणजे मुंबई संघाकडून खेळण्याची. आणि याच मुंबई संघाकडनं खेळत असताना एका मॅचमध्ये सलग 5 बॉलला 5 षटकार या शिवम दुबेने ठोकले, आणि तेव्हापासून तो हायलाईटमध्ये आला. आणि त्यानंतर मग अनेक IPL संघांचं सुद्धा लक्ष त्याच्याकडे गेलं, आणि पहिल्यांदा त्याला हेरलं ते म्हणजे बँगलोर संघानं, आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये त्याला पहिल्यांदा पदार्पणात संधी मिळाली. विराट कोहली असेल, AB डिव्हिलियर्स असेल, अशा चांगल्या दिग्गज खेळाडूंसोबत अनुभव शेअर करता त्यांचा आला, आणि त्याच्यातून आणखीन तो डेव्हलप होत गेला, आणि पुढं जाऊन त्याला पुन्हा एकदा चेन्नई संघामध्ये संधी मिळाली. आणि तिथून मात्र तिथं MS धोनीचा त्याला मिळालेलं मार्गदर्शन असेल, तिथं तो घडणं असेल, या सगळ्याच्या माध्यमातून तो घडत गेला. आणि असं सगळं चालत असताना 2019मध्येच त्याचा डेब्यूसुद्धा T20मध्ये भारतीय संघामध्ये झाला.
आणि तिथून छोट्या छोट्या नॉक्स का असेनात तो देशासाठी देत राहिला आणि त्याच्यावरती अनेकदा टीका झाली की याला का खेळवलं जातं, याला चांगलं परफॉर्मन्स येत नाही वगैरे 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 अनेक टीका झाल्या. पण तो शांत राहायचा, संयमानं जितकी जबाबदारी येते, बॉलिंग मिळाली तर बॉलिंग करायची, बॅटिंग मिळाली तर बॅटिंग करायची, जितके बॉल मिळत आहेत तितके मॅक्झिमाइज करायचे, हेच तो करत राहिला. आणि त्याच्या त्याच शांत स्वभावामुळे, त्याच्या त्याच जिद्दीमुळे, त्याच्या त्याच मेहनतीमुळे आज तो इथं आहे. आणि म्हणूनच की काय, जिंकल्यानंतर त्याला पहिल्यांदा वडिलांचा तो संघर्ष आठवला आणि त्या संघर्षामुळं ती ट्रॉफी किंवा ते मिळालेलं त्याला मेडल त्यानं जाऊन पहिल्यांदा वडिलांच्या गळ्यात घातलं. ही सगळ्यात अभिमानाची गोष्ट होती. म्हणजे ज्या बापानं आपल्या आयुष्यातला एक एक क्षण आपल्यासाठी खर्ची घातला आहे, त्याची जाण असणारी अशी मुलं भारतीय संघात आहेत. आणि म्हणूनच की काय, असे वर्ल्ड कप आपल्याकडे येत आहेत आणि येणाऱ्या काळात येत जातील. कदाचित वडिलांना तो मिळालेला वर्ल्ड कप महत्त्वाचा नसेल, कारण त्यांच्या आयुष्यात हा शिवम दुबे नावाचा एक मोठी ट्रॉफी त्यांनी आधीच कमवलेली आहे आणि खरं तर ती सार्थ होताना दिसते. त्यामुळं शिवम दुबेंचे वडील असतील किंवा स्वतः शिवम दुबे असेल, अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही खेळताय. खूप साऱ्या शुभेच्छा आणि भारतीय संघाला सुद्धा पुन्हा एकदा या विजयाबद्दल खूप खूप अभिनंदन. धन्यवाद.